Good morning, students. आवाज येतोय का? हा, तर आज मी एक मेसेज टाकलेला आहे तुम्हाला. क्लास टेस्ट विषयी. परवा आपली क्लास टेस्ट आहे मराठी विषयाची. त्याच्यामध्ये टॉपिक तुम्हाला दिलेला आहे विरामचिन्हे. ठीक आहे. तर विरामचिन्हे माहिती आहेत का तुम्हाला? मी पाठीमागे व्हिडिओ टाकला होता तुम्हाला. बरं, ठीक आहे. तरी मी एकदा देते तुम्हाला विरामचिन्हे. ठीक आहे. विरामचिन्हांचे प्रकार म्हणजे पूर्णविराम. पहिला आहे पूर्णविराम. पहिला आहे प्रकार पूर्णविराम. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आपण पाहतोय विरामचिन्हे आणि विरामचिन्हातला पहिला प्रकार जो आहे पूर्णविराम. तर विरामचिन्ह म्हणजे काय? तर आपण वाक्य बोलताना एखादं वाक्य बोलत असू त्यावेळी मध्ये किंचित थांबतो, त्याला विराम म्हणतात. थांबणे म्हणजे विराम. आणि हे विराम ज्या चिन्हांनी दाखवले जातात त्यांना विराम चिन्हे म्हणतात. पहा, व्याख्या काय आहे विरामचिन्हाची, फक्त समजून घ्यायची आहे. लिहायला कुठेही ही व्याख्या येत नाही. आपण वाक्य बोलताना मध्ये किंचित थांबतो. आपण वाक्य बोलताना मध्ये किंचित थांबतो त्याला विराम असे म्हणतात. आणि हेच विराम ज्या चिन्हांनी दाखवले जातात त्यांना विराम चिन्हे असं म्हणतात. लक्षात येते व्याख्या? येस, ओके. आता मराठीत एकूण 9 विरामचिन्हे आहेत. ठीक आहे. तर पहिलं आपण पाहतोय पूर्णविराम. पहिलं त्यातलं चिन्ह पाहतोय पूर्णविराम. अवतरण चिन्हामध्ये आपण आपल्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह याच्यासाठी मला वाटतं वेगळे क्रमांक दिले होते, त्यामुळे जास्त आपले चिन्ह झाले होते. 9 विराम चिन्ह आहेत. पहिला आहे पूर्णविराम. आता पूर्णविराम म्हणजे काय? पूर्णविराम सांगा मला पूर्णविरामची व्याख्या. इथं तुम्हाला व्हिडिओ टाकून झालेला आहे, याच्यावरती आपण मला वाटतं टेस्ट मध्ये पण प्रश्न टाकले होते. पूर्णविराम
सांगू शकताय? बरं मी आधी सांगते. हा, पूर्ण विराम म्हणजे वाक्य संपल्यानंतर, वाक्य संपल्यानंतर किंवा वाक्य पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात. वाक्य पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. ठीक आहे. कसा असतो पूर्णविराम? असा एक टिंब असतो. आता असा नसतो, पण इथं हेच होत नाहीये. पूर्णविराम म्हणजे नुसता डॉट. हा, असा असतो पूर्णविराम. दिसतोय? हा, ठीक आहे. सर्वांना येते लक्षात? पूर्णविराम माहिती आहे, अतिशय सोपा आहे. वाक्याच्या शेवटी वाक्य संपले आहे असे दर्शवणारे चिन्ह म्हणजे पूर्णविराम आहे. ठीक आहे, बरोबर आहे व्याख्या? आता दुसरा आहे पूर्णविराम. लक्षात आलं? आपण वाक्य पाहूयात पूर्णविरामाची. जसं मी शाळेत जातो. मी शाळेत जातो. कुठं द्याल पूर्णविराम? वाक्य संपल्यानंतर, वाक्य पूर्ण झाल्यानंतर, वाक्याच्या शेवटी. ठीक आहे. कोणत्या शब्दानंतर पूर्णविराम येईल? सर्वांनी रिप्लाय द्यायचा आहे. हा, ठीक आहे. मी लवकर उठते, पूर्णविराम. छान. जातो नंतर पूर्णविराम. ठीक आहे. जातो नंतर पूर्णविराम. हा, लक्षात आलेला आहे. पूर्णविराम अतिशय सोपा आहे. ठीक आहे. आता दुसरा पाहूया आपण. पूर्णविराम सर्वांच्या लक्षात आला? आलेला आहे, तुम्ही लिहिलेला आहे त्याच्यामुळे. हा, ठीक आहे. आता अर्धविराम. अर्धविराम. अर्धविराम कसा असतो? वरती असा डॉट द्यायचा आणि खाली स्वल्पविराम सारखा. इथं असं, हे एक मिनिट, असा वरती डॉट आणि खाली स्वल्पविराम. ते व्यवस्थित दिसत नाहीये, तुम्ही टाकलंय व्यवस्थित. हा, असा अर्धविराम असतो. तर अर्धविराम म्हणजे काय? तर दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययानं जोडलेली असतात. हा, दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. त्यावेळी मध्ये अर्धविराम येतो. एखादं वाक्य येईल तुम्हाला? मी सांगते अर्धविरामचं. हे पहा. काळे ढग दाटले. काळे ढग दाटले. आता हे एक छोटं वाक्य झालं. काळे ढग दाटले. आता इथं द्यायचा अर्धविराम. पण उभयन्वयी अव्ययानं दुसरं छोटं वाक्य जोडलं. पाऊस पडला नाही. पहा, आपली जशी व्याख्या होती तसं आहे हे. पाऊस आला नाही. नाही, पुढे आहे नाही. हा, त्याने खाल्ले पण पाणी पिला नाही. ओके, ठीक आहे. किंवा पाणी पिले नाही, अशा प्रकारे. हा, म्हणजे लक्षात आले. दोन छोटी वाक्य, जसं हे एक छोटं वाक्य आणि पाऊस आला नाही हे एक छोटं वाक्य, कशाने जोडलं? उभयान्वयी अव्ययाने जोडणे. याला म्हणतात, या ठिकाणी आपण काय देतो? अर्धविराम. ओके. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा अर्धविराम दिला जातो.
उभयान्वयी अव्ययाच्या आधी अर्धविराम दिला जातो. ठीक आहे, लक्षात आला अर्धविराम कधी दिला जातोय? दोन छोटी वाक्ये पहा, व्याख्या एकदा पहा. दोन छोटी, तुम्ही सर्वांनी एक एक वाक्य बनवून दाखवा. वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडतात. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडतात. नाही नाही, वाक्य बनवून दाखवायचे प्रज्वल, चिराग. वाक्य. आता तुम्ही हे अर्धविराम दाखवला, परंतु तोच अर्धविराम वाक्यामध्ये टाकायचा आहे आणि वाक्य बनवायचंय. हा, राधाराणीचा आलेला आहे, तिने स्वयंपाक केला पण कोणीही खाल्ले नाही. बरोबर. पहा इथे सुद्धा हे पहा, तिने स्वयंपाक केला. आता हे झालं एक छोटं वाक्य, स्वयंपाक केला. आणि इथं अर्धविराम पण आणि पुढचं वाक्य कोणीही खाल्ले नाही. कोणीही खाल्ले नाही हे दुसरं वाक्य. ही दोन छोटी छोटी वाक्य पण या उभयान्वयी अव्ययानं जोडली आणि त्याच्या आधी द्यायचा आहे अर्धविराम. हा, तो पार्थ आलेला आहे, पार्थ सातपुते. तो लिहितो पण वाचत नाही. ठीक आहे, तर लिहितो नंतर अर्धविराम आणि नंतर उभयान्वयी अव्यय आणि नंतर वाचत नाही हे छोटं वाक्य. बरोबर आहे पार्थ? मला जायचे आहे पण कोणी सोबत नाही. शर्वरी बरोबर. मला जायचे आहे हे एक छोटं वाक्य, नंतर अर्धविराम, पण या उभयान्वयी अव्ययानं जोडलं आणि कोणी सोबत नाही हे दुसरं छोटं वाक्य. ओके, तर लक्षात आला अर्धविराम. रे, लक्षात आलं का? आवाजचं नाही विचारत आहे, लक्षात आलं का तुमच्या? हा, ठीक आहे. हा, ठीक आहे. ओके, मग आपण पुढचं घेऊया. याचे वाक्य पण लक्षात आले तुमच्या, व्याख्या पण लक्षात आलेली आहे. आता आपण पुढचं घेऊयात. स्वल्पविराम. आदितीचं आलेला आहे, पाऊस आला पाऊस आला ठीक आहे, पाऊस आला पण सूर्य चमकला आहे. पाऊस आला पण सूर्य काय नाही समजला आदिती? हा, त्याने मारले पण लागले नाही. प्रज्वल छान. आदिती, पाऊस आला पण सूर्य चमकला नाही किंवा सूर्य दिसला नाही असं काही लिहायचंय का? ठीक आहे, ओके. माझ्याकडे पैसे आहेत पण मी खर्च करू शकत नाही. ओके, छान. राधेश्याम, ओके. हा, ओके, ठीक आहे आदिती. छान, म्हणजे अगदी व्यवस्थित तुम्हाला समजलेलं आहे अर्धविराम. हा, तर आता आपण पुढचं घेऊयात, स्वल्पविराम. स्वल्पविराम. स्वल्पविरामाची व्याख्या सांगा. झालेला आहे आपल्याला हे व्हिडिओ टाकलेला आहे, मला वाटतं 2 वेळा व्हिडिओ टाकला होता मी. स्वल्पविराम हा, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, उदाहरणार्थ माझ्याकडे
आता पहा, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात. पहा, माझ्याकडे नंतर इतिहास स्वल्पविराम, भूगोल स्वल्पविराम, गणित स्वल्पविराम, विज्ञान या सर्व विषयांची पुस्तके आहेत. ठीक आहे. तर व्याख्याच पहा, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात. स्वल्पविरामाची व्याख्या काय आहे? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ किंवा क्रमाने लागोपाठ येतात. ठीक आहे. तर त्याचं उदाहरण पण या ठिकाणी सांगितलेलं आहे राधाराणीनं. व्याख्या समजली. एकाच जातीचे शब्द लागोपाठ येतात त्यावेळी आपण त्या शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम देत असतो. एकाच जातीचे अनेक शब्द ज्यावेळी लागोपाठ दाखवले जातात त्या शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम दिला जातो. हा, माझ्या घरी मी, मम्मी, पप्पा, आजी आणि दादा राहतो. ओके, छान शर्वरी. यू कॅन राईट विथ कीबोर्ड. ओके, ठीक आहे. हे दिसत नाहीये का तुम्हाला? बोर्ड आहे का? दिसतंय की? मग तिथं तिथं सोपं पडतंय अरे कीबोर्ड पेक्षा. हा, ओके ओके. व्हिडिओ बंद करायचा का मग? थोडस रेंजचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर. चिराग. हा, ओके, ठीक आहे. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ. हा, प्रथमेश म्हणतोय आज एकदम क्लिअर आवाज आणि बोर्ड. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात. उदाहरणार्थ माझ्याकडे. तुम्ही काय काय दिलेत उदाहरण? माझ्याकडे इतिहास, भूगोल, इतिहास नंतर स्वल्पविराम, भूगोल आणि इथं भूगोल नंतर मराठी आणि हिंदी विषयाची पुस्तके आहेत. आता मराठी नंतर ज्यावेळी आपण आणि देणार आहे तिथं स्वल्पविराम द्यायचा नाही, कारण तिथं आपण आणि लिहिणार आहे. म्हणजे फक्त कुठे येतील स्वल्पविराम? इतिहास नंतर स्वल्पविराम, भूगोल नंतर स्वल्पविराम आणि पुढे मराठी आणि हिंदी विषयाची पुस्तके आहेत. आहेत नंतर पूर्णविराम. तर अशा प्रकारे तुम्ही स्वल्पविराम वापरू शकता. आपल्याला हा प्रश्न 10वीच्या बोर्डच्या एक्झामला सुद्धा असतो. विरामचिन्हे ओळखाही असतो, विरामचिन्हे वापराही असतो. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. हे लक्षात आलं? माझ्याकडे इतिहास नंतर स्वल्पविराम, भूगोल नंतर स्वल्पविराम, मराठी आणि हिंदी विषयांची पुस्तके आहेत, पूर्णविराम. ठीक आहे. आणखी उदाहरणं कुणाला ज्यांनी टाईप केलेली नाहीत त्यांनी सांगू शकता? हा, प्रथमेशचं पण आलेलं आहे. ठीक आहे. मला राधाराणीचं आणखी एक आलेलं आहे. भेळ, पाणीपुरी, पोहे, हे पदार्थ खूप आवडतात. राधाराणी, थोडस मला भेळ, पाणीपुरी, पोहे नंतर स्वल्पविराम नको द्यायला, आणि उपमा हे पदार्थ खूप आवडतात. ठीक आहे. हा, मला शुभमचा आलेला आहे. मला क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी आणि फुटबॉल खेळायला आवडते. हा, बरोबर. माझ्या घरी राधेश्यामचा आलेला आहे. आंबा, केळी, फणस आणि पेरू यांसारखी अनेक झाडे आहेत. बरोबर राधेश्याम. राधाराणी, ठीक आहे. आदित्य
मी आई बाबा, हा मी आई, मी नंतर स्वल्पविराम आई आणि बाबा लिहिले तरी चालेल, घरी आलो. ठीक आहे. मला चहा, बिस्किट आणि पोहे खूप आवडतात. बरोबर नित्या? ठीक आहे. स्वल्पविराम सर्वांच्या लक्षात व्यवस्थित आलेला आहे. आपल्याला याच्यावरतीच प्रश्न येणार आहेत. क्लास टेस्ट साठी मी हाच सिलेबस ठेवलेला आहे. अतिशय महत्वाचा आहे, कारण हे दरवर्षी आहे आपल्याला 8वी 9वी 10वी. 10वीला तर बोर्डच्या एक्झामला सुद्धा आहे. ठीक आहे. आपली 3 चिन्ह झाली. कोणकोणती सांगा मला. नाहीतर पुढचं पाठ व्हायचं आणि मागचं सपाट, असं नको. कोणकोणती 3 चिन्ह झाली टाईप करा. पहिलं झालं हा, ठीक आहे. अपूर्णविराम, अर्धविराम आणि स्वल्पविराम. ओके, ठीक आहे. ठीक आहे, बरोबर आहे. पूर्णविराम, स्वल्पविराम आणि अर्धविराम. आता अपूर्ण विराम. अपूर्ण विरामची व्याख्या सांगा. अपूर्ण विराम. हे पहा, अपूर्ण विरामचं चिन्ह. हा, अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला ज्यावेळेस तपशील द्यायचा आहे, पुढे काहीतरी सांगायचं आहे त्याच्याबद्दल, त्यावेळी आपण हे चिन्ह देतो. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम दिला जातो. उदाहरण सांगा. वाक्याच्या शेवटी तपशील. थांबा, मी व्याख्या लिहिते तोपर्यंत. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास वाक्य सांगा याचं. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास हे अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात. वाक्य येते, सांगता येते वाक्य तुम्हाला. हे पहा, आता आपण वाक्य तपशील देतो या ठिकाणी. परीक्षा राधाराणीने टाकलेला आहे, व्यवस्थित आहे वाक्य. परीक्षेला येताना खालील गोष्टी घेऊन या. आता पुढे आपण तपशील द्यायचा आहे की कोणकोणत्या गोष्टी घेऊन या. मग रबर, पेन, स्वल्पविराम द्यायचा, पेन्सिल, कंपास, फुलस्टॉप. अशा प्रकारे वाक्य तुम्ही लिहायचं आहे. किंवा मी अशा प्रकारे भाज्या खातो. तर कशा, मग तिथं द्यायचा अपूर्ण विराम. मग भाजून, उकडून, तळून, स्वल्पविराम मध्ये मध्ये द्यायचा आणि शेवटी पूर्णविराम. प्रबुद्ध. ठीक आहे. हे लक्षात आलं. हे पहा, राधाराणी छान दिलेले आहे. परीक्षेला येताना, परीक्षेला येताना या गोष्टी घेऊन या. या गोष्टी किंवा आणा, जाऊ द्या इथं बसत नाहीये. आणा. कोणकोणत्या, तर रबर, पेन्सिल,
आणि रबर, पेन्सिल, पट्टी किंवा कंपास. ठीक आहे. हा, माणसाच्या मूलभूत गरजा पुढील प्रमाणे आहेत. अन्न, स्वल्पविराम आहेत, नंतर द्यायचा आहे आपला अपूर्ण विराम. तर कोणकोणत्या पुढे तपशील द्यायचा आहे? अन्न, वस्त्र, निवारा. ठीक आहे. अगदी बरोबर प्रथमेश. पहा, माणसाच्या मूलभूत गरजा सर्वांना दिसतायत ना रे? टेस्ट चार्ट दिसते ना एकमेकांचं? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकताय तिथे माणसाच्या, हा ओके, माणसाच्या मूलभूत मूलभूत गरजा पुढील प्रमाणे आहेत. पुढील प्रमाणे आहेत. आणि कोणकोणत्या? तर मग अपूर्ण विराम पुढे तपशील द्यायचा आहे आपल्याला. कोणकोणत्या? तर अन्न, वस्त्र आणि स्वल्पविराम द्यायचा, निवारा, फुल स्टॉप. ठीक आहे, छान. पिकनिकला येताना नित्याचं वाक्य आहे हे घेऊन यावे. अपूर्ण विराम पुढे देतोय आपण तपशील. पुस्तक, हा पुस्तक, कंगवा, कपडे, टोपी, बाटली. तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. मध्ये स्वल्पविराम द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित अगदी लक्षात आलेलं आहे. सर्वांच्या लक्षात आलं? अपूर्ण विराम म्हणजे काय आहे? वाक्याच्या शेवटी ज्यावेळेस तपशील द्यायचा आहे त्यावेळेस आपण, हा ओके ठीक आहे, अपूर्ण विराम देत असतो. आता पुढचं आहे प्रश्नचिन्ह. अतिशय सोपं. प्रश्नचिन्ह, बरोबर. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी लावतात. उदाहरणार्थ, तुझे नाव काय? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाची व्याख्या अतिशय सोपी. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी ज्यावेळेस आपण एखाद्याला प्रश्न विचारतो, प्रश्न विचारल्यानंतर द्यायचंय आपल्याला प्रश्नचिन्ह. शुभमनं पण दिलेला आहे. राधाराणी, प्रथमेश, ओके छान. शर्वरी, तू कधी येणार आहे, जेवणार आहेस? प्रश्नचिन्ह द्यायचं आहे शेवटी. छान. तू अभ्यास केलास का? बरोबर. प्रश्नचिन्ह सर्वांना येते? सर्वांना येते. वाक्याच्या शेवटी, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी द्यायचे प्रश्नचिन्ह. हा, हे सोपं आहे, कारण आपल्याला कसं परीक्षेमध्ये वगैरे प्रश्नचिन्हच असतात. वाक्याच्या शेवटी ज्यावेळेस प्रश्नार्थक वाक्य विचारलं जातं, शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जातं. त्यामुळे हे आपण खूप वेळा पाहिलेली सुद्धा आहेत वाक्य आणि वाचलेली सुद्धा आहेत. ठीक आहे. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. ठीक आहे, वाक्य संपल्यानंतर प्रश्नचिन्ह दिले जाते. तू गावी कधी जाणार आहे? आणि प्रश्नचिन्ह. सर्वांनी करा बरं टाईप, एक एक प्रश्नचिन्ह वाक्य, प्रश्नचिन्हाचं वाक्य. अदिती, छान. हम्म. तू जेवलास का? प्रथमेशचा आहे. राधिका नलवडेचा आहे. तुला हे आवडले का? छान. तू मराठीचा होमवर्क केला का? बरोबर, छान शर्वरी. शंतनू, तो अभ्यास करणार आहे का? प्रश्नचिन्ह. बरोबर. तू काय करतोय? जय, बरोबर. तू खाल्लंस का? ओके, प्रश्नचिन्ह द्यायचंय. ठीक आहे. तू परीक्षा दिली का? प्रश्नचिन्ह.
छान. अशा प्रकारे वाक्य म्हणजे एखाद्याला प्रश्न आपण जो विचारतोय त्याच्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं. तू गाडी चालवली आहेस का? अशा प्रकारे प्रश्नचिन्हाची वाक्य आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं? मग आपण पुढे जाऊयात, समजलं असेल तर. हा, पुढचं हे अतिशय सोपं आहे, उद्गार चिन्ह. हम्म. प्रथमेशने व्याख्या दिलेल्या आहे. पहा, उद्गार चिन्ह लिहायचंय आपल्याला आधी. उद्गार चिन्ह. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. उदाहरणार्थ, बापरे, केवढा मोठा साप. पार्थ मागचं देतोय का तो प्रश्नार्थक? हा, ओके, ठीक आहे. हा, राणीनं प्रश्न कसं, हा, चिन्ह कसं द्यायचं आहे, तर असं आणि खाली असं डॉट. इथं डॉट, हा खालचा डॉट आहे. तर अशा प्रकारे हे आहे उद्गार चिन्ह. आणि उद्गार चिन्ह कधी दाखवतात, तर उत्कट भावना व्यक्त करताना वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. जसं उदाहरण सांगितले, बापरे, केवढा मोठा साप. बापरे नंतर उद्गार चिन्ह, हे पण पहिला उद्गार केलेला आहे, नंतर केवढा मोठा साप, नंतर उद्गारवाचक चिन्ह. अशा प्रकारे शर्वरीचं पण आलेलं आहे, केवढा मोठा साप आहे, उद्गारवाचक चिन्ह. अरेच्छा, मी बुक घरी ठेवलं. ठीक आहे. अरे रे, फार वाईट झाले. हॅलो, हवा, हॅलो, हा ठीक आहे, असू द्यात. हाऊ आर यू. प्रश्नचिन्हाचं सांगतोय का रे हे यश? हॅलो पेक्षा ओ, अशा प्रकारे म्हणजे भेटलाय, खूप आनंद झालाय, अशी मनातली भावना दाखवायची असेल, अशा शब्दांना हे करायचं. ठीक आहे. हॅलो पेक्षा एखादा वेगळा शब्द, ओ, अरे, तू आज भेटलास, अशा प्रकारे. म्हणजे खूप आनंद झालाय, खूप दुःख झालंय, खूप तर ह्या ज्या भावना मनातल्या आहेत, उत्कट भावना. हा, वाव. हा, ठीक आहे. तर अशा प्रकारे भावनेचे उद्गार आणि मग उद्गार चिन्ह. ठीक आहे, बापरे वगैरे, वाव, ओ, अशा प्रकारे. वा वा वा. बापरे, हा ठीक आहे, बापरे किती भयानक साप आहे. ठीक आहे. आहा हा, हे पण चालतंय. किती सुंदर फूल. बरोबर राधेश्याम. ठीक आहे. म्हणजे भावनेचे उद्गार, म्हणजे आता ते त्याच्यामध्ये कोणतीही भावना असेल, दुःखाची असेल, खूप आनंद झाला असेल, एखाद्या गोष्टीची किळस वाटत असेल, तर अशा प्रकारचे ज्या भावना आपल्या मनामध्ये येतात उत्कटतेने, तर ते उद्गार त्या ठिकाणी दाखवल्यानंतर हे उद्गारवाचक चिन्ह आहे. हा, हे पण बरोबर आहे राधाराणी. आहा हा, किती चविष्ट जेवण आहे. राधेश्यामचं आलेलं आहे, राधाराणीचं आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, उद्गार चिन्ह आले सर्वांच्या लक्षात. ठीक आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्हामध्ये अ, अवतरण चिन्ह कधी वापरतात, तर त्याच्यामध्ये आणखी दोन प्रकार, की एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. प्रथमेशनं दोन्ही व्याख्या दिलेल्या आहेत. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे आपण पाहतो की एखादा माणूस बोलतोय, मग त्याच्या तोंडचं शब्द दाखवताना आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. आणि एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर लावायचा असल्यास किंवा दुसऱ्याचं मत अप्रत्यक्षपणे सांगताना. आता दुसऱ्याचं मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह, की तो असं म्हणाला, असं म्हणत असो आपण, त्यावेळी एकेरी अवतरण चिन्ह. पण एखादं तोंडचं बोलतोय, स्वतः बोलतोय,
त्यावेळी दुहेरी अवतरण चिन्ह. ठीक आहे. अवतरण चिन्ह त्याच्यामध्ये पहिलं आधी सांगा, एकेरी अवतरण चिन्हाचं उदाहरण सांगा मला. लक्षात आलं? एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. आता फक्त आधी पहिलं एकेरी पाहू आपण. एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात, की एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे, की समजा पु ल देशपांडे यांनी उपास, तर उपासला काय करायचं, एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं. हा पाठ लिहिला किंवा हा लेख लिहिला. हा ठीक आहे. प्रथमेशनं पण दिलेला आहे, मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. आता इथं आपल्याला जोर लावून सांगायचं आहे, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास तिथं आपण द्यायचे एकेरी अवतरण चिन्ह. हा आता येतोय. ठीक आहे. रेंज जाते. हा हा ओके. तर एकेरी अवतरण चिन्ह लक्षात आलं. हा, एकेरी अवतरण चिन्ह तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. एकेरी चिन्ह परत आपण ज्यावेळी एखादे शब्द आवाज नाहीच येते. थांबा एक मिनिट. हा आता येत असेल. हा आता येतोय. हा ओके ओके ठीक आहे. तिथं रेंज येत नाहीये. आता दुहेरी अवतरण चिन्ह. हा, एकेरी अवतरण चिन्ह पूर्णपणे लक्षात आलं. ओके ठीक आहे. मग आता पाहूया आपण दुहेरी अवतरण चिन्ह.
दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे एखाद्याच्या तोंडचं वाक्य आपल्याला दाखवायचंय. सांगा त्याचं उदाहरण. तो म्हणाला मी घरी येईन. छान प्रथमेश. ओके. जया म्हणाली, पुढं तुम्हाला हे द्यायचंय बरं का, एक स्वल्पविराम. जया म्हणाली, आता काय म्हणाली ह्याचं आपल्याला पुढे सांगायचं आहे, तर स्वल्पविराम थोडस. मी खेळायला किंवा मी पुस्तक वाचणार आहे. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं मी पुस्तक वाचणार आहे. ओके. आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं. हा, मीना म्हणाली स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ती काय म्हणाली ते वाक्य लिहायचंय मला भूक लागली आहे. आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचे. राधिका नलवडे बरोबर. शर्वरी, खोलीतून आवाज आला किंवा खोलीतून आवाज आला. ठीक आहे, तिचा आवाज आला वगैरे. वाचवा वाचवा बरोबर. हा ठीक आहे. हा, तू अभ्यास का नाही केला असं आई म्हणाली. बरोबर. म्हणजे जे तोंडचं वाक्य जसंच्या तसं आपण ज्यावेळेस लिहितोय त्यावेळी ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. हा, लक्षात आलं दुहेरी अवतरण चिन्हामध्ये कसं लिहायचंय. जास्त नाही आले मला दुहेरी अवतरण चिन्हाचे वाक्य. सर्वांनी करा टाईप. हा, जीवाताई म्हणाली पोटोबा त्रास देतो. आता ती काय म्हणाली तिच्या तोंडचं वाक्य जे आहे ते पुढे द्यायचं. म्हणाली नंतर स्वल्पविराम द्यायचा बरं का नित्या. जीवाताई म्हणाली स्वल्पविराम आणि ती काय म्हणाली ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये पोटोबा त्रास देतो दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. ओके. ठीक आहे. आले तुमच्या सर्वांच्या लक्षात आले व्यवस्थित. अरे एकच मिनिट राहिलंय. आता सांगा संयोग चिन्ह म्हणजे काय. आहे अजून एक दिवस आहे उद्याचा, म्हणजे टेस्ट साठी तुम्हाला. हा, संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना, उदाहरणार्थ क्रीडा संकुल किंवा आणखी असे शब्द. विरामचिन्हे लिहायची. ही जी आतापर्यंत जेवढी झाली विरामचिन्हे, आता संयोग चिन्ह पर्यंत लिहिलं. दुहेरी अवतरण चिन्हापर्यंत लिहा विरामचिन्हे. म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाईल आणि टेस्टचा सुद्धा अभ्यास होईल. वेगळा अभ्यास करायची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. विरामचिन्हे लिहा जेवढी झाली तेवढ्या. पालापाचोळा वगैरे. हा ठीक आहे. संयोग चिन्ह म्हणजे दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात किंवा दोन शब्दातील परस्पर संबंध दाखवण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर होतो. जसं वेलकम. हा ठीक आहे, हे इंग्लिश मध्ये आहे. पालापाचोळा, दंगा मस्ती मध्ये दंगाच्या नंतर संयोग चिन्ह आपण देतो. भाजीपाला. ठीक आहे. तर सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलेले आहेत. हा, भांडण तंटा. हा, तर हे व्यवस्थित अभ्यास करायचा. हे लिहा. कुठपर्यंत लिहायचंय दुहेरी अवतरण चिन्हापर्यंत. ठीक आहे. ओके. आणि मग शेवटी जे राहिलेले आहेत दोन, ते उद्या आपण घेऊयात. ओके. थँक्यू.